मी सांगणार एक छोटंसं गाणं आपण म्हणूया, त्यातनं तुमच्या लक्षात येईल. मी एक ओळ म्हणते, माझ्या पाठोपाठ तुम्ही ती म्हणायची. हा, त्या गाण्यातच तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय करायला हवंय. पटपट पटपट डोकं चालवू, प्रश्न विचारूया. विज्ञानाशी दोस्ती कराया, गप्पा मारूया. हे का ते का असं का नको, प्रश्न विचारून डोकं खाऊ नको. नेहमीची ही रीत सोडून उत्तर मागूया. विज्ञानाशी दोस्ती कराया, गप्पा मारूया. आलं लक्षात तुमच्या? रोजच्या अभ्यासक्रमातले असं नव्हे, रोज तुम्हाला काहीतरी छोटे छोटे प्रश्न पडतात जे तुम्ही तुमच्या सरांना मॅडमना विचारता. याचं उत्तर कुठे मिळेल असं तुम्हाला वाटतं. हे प्रश्न आज आपण तुम्ही विचारायचे आणि आम्ही त्याची उत्तरं देऊ तुम्हाला. हा, आता आपण एका गमतीदार याच्यापासून आपण सुरुवात करूया, गप्पांची. हा, इथे माझ्याकडे एका क्लासात 2 चेंडू आहेत. हे इकडे तरी राहत आहे, तिकडे तरी राहत आहे. मला एक चेंडू इकडे राहायला हवाय आणि एक चेंडू इकडे राहायला हवाय. कोण प्रयत्न करून बघणार? काय करायचं? आपण मित्रमैत्रिणी तुम्ही घालता ना एकमेकांना कोडी, तसंच आहे. ये करून बघ. एक इकडे राहायला हवा, एक इकडे राहायला हवा. काय होते सांग? तर ते एकाच ठिकाणी दोन्ही पण चेंडू राहतात. दोन्ही पण एकाच ठिकाणी राहतात. का बरं एकाच बाजूला जातात ते? मुळात ते असे तिकडे काय जातात किंवा इकडे काय येतात असं तिरपण केल्यावर? उतार तयार झाल्यामुळे. उतार तयार झाल्यामुळे. उतार तयार झाल्यामुळे ते घसरतात खाली. बरोबर. आणि त्यांना पूर्ण ओढतं खाली. गुरुत्वाकर्षण. बरोबर. पण आता काहीतरी ट्रिक करायला हवी. काहीतरी ट्रिक करून आता हे वेगळे करायला हवे. वेगळे काय राहतात. कोणाला काही सुचते का युक्ती? बरोबर विचार चालू. हा, हा बरोबर. बरोबर, तुला सुचतंय. सापडलं ये, उत्तर. ये, ये, बरोबर ये ये सुचतंय. तुझी खूण केली ना. तुझी खूण केली त्यातलं मला हा. कळलंय, तुला उत्तर कळलंय. कर. हा, कर. तू जवळ तू आलास जवळ आलायस उत्तराच्या. उत्तराच्या, खूप जवळ पण आलायस. थोडा फरक करायला पाहिजे. हे बघ आता काय होत आहे, तू असं असं फिरवतोय त्यामुळे ते ह्या टोकाला जात आहे. तर तू न्यायचे आणखीन एका प्रकारे फिरवत आहे. बघ असं फिरवते. हा. झालं? परत कर, कॅमेरा समोर येऊन परत कर. हा. किंवा जमिनीवर ठेवून गोल फिरव. झाले? वेगळे झाले? दिसले तुम्हाला? ते साधं खेळ नाही, तुम्ही पण बनवू शकाल. 2 प्लास्टिकचे ग्लास चिकटवलेले आहेत, आतमध्ये 2 बॉल टाकलेले आहेत. हे करून तुम्ही हा प्रयोग स्वतः सुद्धा करून बघू शकता. पण आता या प्रयोगाचं महत्व किती मोठं आहे माहितीये तुम्हाला? मी आत्ताच तुम्ही ऐकलं असेल, मी बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला सायंटिस्ट होतो. आणि आमच्या बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं काम कशावर चालतं? न्यूक्लिअर एनर्जी. बरोबर? आणि न्यूक्लिअर एनर्जी कशावर मिळते कोणाला माहिती आहे का? एक एलिमेंट आहे, त्याचं नाव कोणाला आठवत आहे? हा, काही प्लॅटिनम, युरेनियम वगैरे असं काही नाव ऐकल्यासारखं वाटतंय? युरेनियम मध्ये मिळतं. आणि युरेनियम मध्ये 2 आयसोटोप असतात. त्यातला एक उपयोगाचा असतो आणि दुसरा नसतो. हे वेगळे करायचे असतात. हीच युक्ती वापरतो आम्ही. काय करायचं? युरेनियमची वाफ बनवायची. युरेनियम हेक्साफ्लोराईड बनवतो आम्ही आधी. ते गॅसेस असतं, ते गरम करायचं आणि असं फिरवायचं वेगाने. हेच होतं की त्यातले बॉल का दूर झाले आता हे, तर ते हेवी होते म्हणून ते तिकडच्या दिशेला गेले बाजूला.
आणि हवा हलकी होती म्हणून ती मध्ये आली, बरोबर. आता तिथे काय होतं की हलका असणारा आयसोटोप मध्ये येतो, जड असणारा आयसोटोप बाजूला होतो. अशा रीतीने त्या आयसोटोप आपल्याला वेगळे करता येतात आणि त्याचा उपयोग आम्हाला न्यूक्लिअर एनर्जीसाठी होतो. आणि न्यूक्लिअर एनर्जीचे खूप उपयोग आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये अशा गोष्टींचं खूप महत्व असतं. त्यामुळे यांनी जे केलं ना काम आता, तोच विचार शास्त्रज्ञांनी काही एक 50-100 वर्षापूर्वी केलेला होता की असे सेपरेट करता येतील आणि त्यातून या गोष्टी बनल्या. त्यामुळे यातनं मी काय सांगितलं, दाखवून दिलं तुम्हाला खरं की तुमच्यात सुद्धा एक शास्त्रज्ञ लपलेला आहे प्रत्येकाच्या मनात. फक्त आपण त्याला जागा करत नाही. आपल्याला असं वाटतं शास्त्रज्ञ तिकडे कुठेतरी BRC बसत असतील, नाही तर काहीतरी याच्यामध्ये इस्रो मध्ये बसत असतील, ते काहीतरी करतात ते शास्त्रज्ञ. आणि आम्ही आपले शिकतोय फक्त, बस. असं नाहीये. तुमच्या आतमध्ये पण एक शास्त्रज्ञ, छोटा शास्त्रज्ञ, तो मोठा करायचा आहे. का? कारण त्याच्या दोघांचाही फायदा आहे, तुमचाही आणि देशाचा पण. देशाला शास्त्रज्ञांची गरज आहे. आताच तुम्ही ऐकलं, निवृत्त झाले, बाहेर पडलो मी तिथनं, पण तिथे थोडी कामं तर पुष्कळ आहेत, तिथे अन्य कोणीतरी यायला पाहिजे. आज आता आमच्या पुढची जी पिढी होती त्याची मंडळी आता काम करतात, जे आमचे ज्युनियर्स होते ते. त्याच्यानंतर काही दिवसांनी ते सुद्धा बाहेर गेले, निवृत्त होतील. त्यांची जागा घ्यायला तुमच्या पिढीतले लोक लागतील. आणि हे शास्त्रज्ञ निर्माण होत राहायला हवे, म्हणून तुमच्यातला शास्त्रज्ञ जागा करायला हवा. आणि तुम्ही सुद्धा उद्या मोठे कोणीतरी शास्त्रज्ञ व्हावे अशी आमची इच्छा आहे. आपल्याला अनेकांची नावं माहिती आहेत. होमी बाबा माहिती आहेत, साराभाईंचं नाव ऐकलंय तुम्ही, त्याच्यानंतर कलामांचं नाव ऐकलंय, बरोबर. ही सगळी मंडळी आपल्याला का माहिती आहे? त्यांनी शास्त्रज्ञ होते म्हणून माहिती आहे, शोध लावले, काहीतरी वेगळं केलं देशासाठी म्हणून माहिती आहे. तसंच आपण काही करायचं असेल तर आपल्याला शास्त्रज्ञ जागा करायला हवा. शास्त्रज्ञांचं काम कसं चालतं? मला एखादी जबाबदारी दिली, मी ती कशी करतो? पहिले मी बघतो काय हवं आहे, काय प्रश्न आहे, ह्या प्रश्न स्वतःला विचारतो की हे कसं काय करायचं. मग त्याच्यानंतर त्याचं उत्तर शोधायला सुरुवात होते. असं करता येईल का, तसं करता येईल का? पहिल्या फटक्यात बरोबर उत्तर सापडतं असं नाही. तुम्हाला माहिती आहे भारताने चंद्रयान 2 पाठवलं होतं, माहिती आहे? ते यशस्वी झालं होतं का? नाही. पण म्हणून शास्त्रज्ञ रडत बसले का? नाही. त्यांनी काय यशस्वी झालं नाही ते शोधलं आणि मग पाठवलं चंद्रयान 3. आणि ते यशस्वी झालं का? हो. का झालं? कारण शास्त्रज्ञांनी काय चुकलं ते पाहून पुढे प्रगती केली. अशा रीतीने सतत प्रश्न विचारा, उत्तर शोधा. ते चुकलं तर आणखी एखादं पुढचं उत्तर शोधा. ही त्याची प्रक्रिया असते, प्रोसेस असते. त्याचं एक छोटंसं झलक आपण इथे करणार आहोत. प्रश्नही तुम्हीच विचारायचे आणि उत्तरही खरं तर तुम्हीच शोधणार. आणि तेच महत्वाचं आहे, नाही का? नाही तर तुम्ही बघा काय, तुम्ही एवढे मुंबईहून वाजता इकडे आले, गरज काय? आम्ही एक पुस्तकी प्रश्न वाचायचं, उत्तर वाचायचं. गरज काय? ती गरज ही आहे की तुमच्यातला शास्त्रज्ञ जागा करून तुमच्याकडूनच ते उत्तर शोधायला मी तुम्हाला फक्त मदत करणार. वेगवेगळे प्रश्न विचारेल, कोणी एक जण प्रश्न विचारेल तर त्याच्यावर उत्तर शोधायला इतर मदत करतील. अशा रीतीने आपण हा करणार आहोत. ह्या म्हटलं तर आपण लहानपणी जसं खेळायचो ना, असं काहीतरी डॉक्टर खेळतात किंवा काहीतरी आई बाबा आणि छोटं बाळ असं खेळतात, तसं खरं तर हा आपण शास्त्रज्ञ खेळ खेळतोय. प्रश्न तुम्ही विचारता, उत्तरही तुम्ही शोधता आणि त्याच्यासाठी विज्ञान कसं वापरायचं हे फक्त मी तुम्हाला थोडं मदत करणार आहे. अशा रीतीने हा खेळ सुरू करायचा आहे. कोण विचारणार पहिला प्रश्न? विचारणार कोण विचारतंय? मुलांमधून कोणी का मुलींमधून? गंमत अशी आहे की तुम्ही सगळेजण का गप्पा बसलात मला माहिती आहे. कारण आपल्याला काय भीती वाटते, विचारलं काहीतरी आपण चुकलं तर. कुठलाही प्रश्न चुकीचा नसतो. उत्तर एक वेळ चुकू शकेल पण प्रश्न चुकीचा नसतो. त्यामुळे जो मनात प्रश्न येईल ती सहजपणे वाटला हे असं का होतं, आता इथे ऊन पडलंय, मी जाऊन तिथे उभं राहिलो तर माझं डोकं गरम होतं, का होतं? मग मी टोपी का घालतो? मग काळी टोपी घातली तर काय होईल पाठवले? असे खूप काय आपल्याला प्रश्न सुद्धा. आता हे विचारायची गरज नाही, पण मी तुला गंमत म्हणून उदाहरण सांगितली. काही उदाहरणं त्या गाण्यातही होती. तर असे प्रश्न आपल्याला पडतात जे रोजच्या गोष्टी पाहताना.
त्या प्रश्नांची आपण हे करणार आहोत. तर आता तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो की असं आम्ही कार्यक्रम जेव्हा करतो तर सुरुवातीला प्रत्येकाला तू विचार आणि नंतर काय होतं इथे अक्षरशः अशा रांगा लागतात दोन्ही बाजूला मुलांच्या मुलींच्या प्रश्न विचारण्यासाठी आणि शेवटी आम्हाला कोणीतरी सर येऊन सांगतात की आपल्याला तर जायचं आहे, आपली वेळ संपली, मुलांना सुद्धा जायचं हे आहे असं काय काय आपल्याला थांबायला लागतं. मग मुलांना सांगायला की नाही आम्हाला आता जायला हवं, पण सुरुवातीला असा वेळ आपण घालवायची गरज नाही, आपण लगेच सुरुवात करायला हरकत नाही. तुमचं डोकं चालवा, प्रश्न विचारा, उत्तरं मिळवण्यासाठी सुद्धा आपण प्रश्न काही चूक नसतो. हा आपण सगळे मिळून त्याचं उत्तर शोधू, तुम्हाला शोधायला लावू असं काही नाही. ते पण त्यांना थोडं वाटतं. हा तसंही काय नाही, जो येऊन प्रश्न विचारेल त्यालाच उत्तर सांगायचं असं असं काही नाहीये. नाहीये. त्यामुळे नाही तर तुम्ही मग तो काय ह्याचा खेळ होईल ना, पुढी घालण्याचा. तसं पुढी नाही. घालण्याचा खेळ नाहीये. आपण तुम्हाला खरोखर मनात आलेला प्रश्न विचारायचा आणि त्याचा आपण तुम्ही खरोखर 2-4 उत्तर प्रश्न शोधण्याचा आपण प्रयत्न बोललात ना, करणार. विचारू का ते विचारू का? विचार त्यातलं एखादा येऊन बघूया पहिला कोण विचारतात. पहिला कोण विचारतो बघूया. मुली. त्याला आपण टाळे मारून हे करणार. शाबास. वा वा. ये. आता काय करायचं सांगतो, इथे हा कॅमेरा लावलाय, हा याने आपण हे सगळं रेकॉर्ड करतोय. त्याच्यानंतर हे YouTube वर लावलं जाणार आहे आणि या YouTube वरचा प्रोग्राम तुम्हालाही पाहायला मिळेल. सरांना तो लावला की ग्रंथाली कळवेल आणि तो तुम्हाला विज्ञान गप्पामध्ये पाहता येईल. आणि या कार्यक्रमाचे हिरो आणि हिरोईन तुम्ही आहात, आम्ही फक्त मदतीला आहोत. आणि म्हणून इथे यायचं न घाबरता छान उत्तर प्रश्न विचारायचे, उत्तरासाठी आलात तर ते सांगायचं आणि सर्वात पहिले स्वतःचं नाव सांगायचं. सगळ्यांना कळलं पाहिजे ना, जगभरातल्या लोकांना YouTube पाहतील त्यांना की हा कोण किंवा ही कोण. मला एक प्रश्न पडला होता तो मी अनेकांना विचारलेला होता. माझं नाव ईश्वर चौधरी, मी 12वी सायन्सला आहे. तर मला एक प्रश्न पडला होता तो मी शिक्षकांना पण विचारला, पण त्याचं उत्तर मला अपेक्षित होतं तर काही भेटलं नाही. तर तुम्हाला माहितीच आहे हे तारे जे आहेत ना त्यांची निर्मिती तेजोमेघामध्ये झाली, पण तेजोमेघाची निर्मिती कुठे झाली? सध्याची जी कल्पना आहे त्याच्याप्रमाणे साधारण 14 ते 15 अब्ज वर्षांपूर्वी एक प्रचंड मोठा असा गोळा होता. तो कसा निर्माण झाला अजून शास्त्रज्ञांना पण कळलेलं नाही. पण या गोळ्याचा एवढा प्रचंड आकार होता की त्याचा एक झाला स्फोट आणि ते तुकडे उडाले. त्या तुकड्यातून हळूहळू वेगवेगळे तेजोमेघ तयार झाले. त्याच्या आतमध्ये तारका निर्माण झाल्या, ग्रह निर्माण झाले, सगळं विश्व हळूहळू बनत गेलं. आणि आपली साधारणपणे सूर्य वगैरे ही मंडळी 5 अब्ज वर्षांपूर्वी जन्मली, 4 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी जन्मली. तर अशी हे एकापुढे एक बनत गेले. आता हा प्रश्न शिल्लक राहतो की तो गोळा कुठून आला. तो प्रश्न कोण सोडवणार? उद्या ते शास्त्रज्ञ म्हणजेच तुम्ही मंडळी. माझं नाव सुनीता बेनसोड. माझं नाव सुनीता बेनसोड. याचा काही शिकत आहे. मला पडलेला प्रश्न इतकं तर सरांनी सांगितलं उन्हात फिरल्यानंतर आपल्याला आपला डोकं तापतं, पण थंडीत गेल्यावर आपल्याला हिवका त्यामुळे थंडी उन्हात तापतो पण थंडी का असते. तिचा प्रश्न असा आहे की उन्हामध्ये गेल्यावर डोकं तापतं तसं थंडी का वाजते. बरोबर. सावलीत गेल्यावर गार का वाटतं, थंडी का वाटते किंवा गार का वाटतं. असं होतं. उन्हात गेल्यावर गरम का वाटतं. उन्हात आपण गेलो इथे तर वरनं काय येत आहे, सूर्याचा प्रकाश येतोय. त्यातनं आपल्या डोक्यात तो ऍब्सॉर्ब होतो, अंगावर ऍब्सॉर्ब होतो, शोषला जातो आणि त्याची आपल्या इथल्या अणुरेणूंना ऊर्जा मिळते. ते वेगाने हालायला लागतात. ते वेगाने हालतात त्यालाच आपण म्हणतो उष्णता. आणि ते अधिक वेगाने हालायला लागले ऊर्जा मिळून की आपण म्हणतो जास्त गरम झालं. पण एक गमत लक्षात ठेवायला हवी की आपलं डोकं जसं ऊन शोषून घेतं तसं आपल्या डोक्याचं पण किरण बाहेर पडत असतात, किंवा असे पडतात. म्हणूनच तर आपणही दिसतो. आता माझे डोकं तुम्हाला दिसत आहे कारण माझ्या डोक्यावर पडणारा प्रकाश परावर्तितून तुमच्याकडे येतो. शिवाय उष्णतेमुळे सुद्धा माझ्या अंगातून बाहेर किरण पडत असतात. त्याला इन्फ्रारेड असं म्हणतात, अवरक्त असं म्हणतात. यातनं आपण ऊर्जा बाहेरही टाकत असतो. त्यामुळे काय होतं की ज्या वेळेला उन्हाने झपाट्याने ऊर्जा आपल्या डोक्याला मिळते त्यावेळेस तापमान वाढतं. पण आपण सावलीत आलो
की ती ऊर्जा बाहेर आपण टाकत राहतो पण आपल्याला नवी मिळत नाही, त्यामुळे आपलं तापमान डोक्याचं खाली खाली यायला लागतं. आणि हे असं खाली येतं म्हणूनच रात्री जर तुम्ही पाहिलं तर रात्री जेव्हा आपण झोपायला जातो त्यावेळेपेक्षा पहाटे वगैरे गारवा जास्त असतो, कारण पृथ्वी पण असंच बाहेर टाकत राहते रेडिएशन किंवा प्रारण, आणि त्याने पृथ्वीचं तापमान सुद्धा खाली येतं या बाजूच्या आणि आपल्याला थंडी वाजते. माझे नाव रवीना कांबळे हे टाकरा वातावरणात खूप सारे वायू असतात ना, मग आपण श्वसनासाठी ऑक्सिजनच का घेतो? खूप सारे वायू आहेत ना, मग आपण श्वसनासाठी ऑक्सिजनच का बरं घेतो? वातावरणात खूप सारे वायू असतात पण आपण श्वसनासाठी ऑक्सिजनच का? ऑक्सिजन आपण घेतो कारण ऑक्सिजन आपल्या शरीरात आपल्या अन्नामध्ये हायड्रोजन आणि कार्बन वगैरे जे ॲटम्स असतात त्याच्याबरोबर त्याची रासायनिक क्रिया होते आणि ऊर्जा बनते, आणि त्या ऊर्जेची आपल्या शरीराला गरज असते म्हणून आपण ऑक्सिजन घेतो. नायट्रोजन वगैरे हे त्या मनाने त्या कार्बन किंवा हायड्रोजनची रासायनिक क्रिया करत नाहीत, कुठली फारशी उष्णता किंवा ऊर्जा आपल्याला देत नाही, त्यामुळे ऑक्सिजनचं महत्व आहे. नायट्रोजनचा किंवा अन्याचा आपल्याला उपयोग होत नाही तेवढा, म्हणून आपण हवेतनं सगळे वायू घेतो पण त्यातला ऑक्सिजन निवडून आपल्या रक्तात शोषला जातो आणि मग रक्तामार्फत तो सगळ्या शरीरावर पसरतो ऊर्जा बनण्यात. माझे नाव उत्तम पाले आहे. तर इतक्यात मॅडमनी गाणं सांगितलं, त्या गाण्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की साबणाचे फुगे गोलच का होतात, तर आम्हाला पडलेला प्रश्न तर सरांनी सांगावं का बरं बोलत होता. आता मला सांग, साबणाचा फुगा तू पाहिलाय? हा, साबणाच्या फुग्यात सगळं आतलं पाण्याने भरलेला असतो का? तो नसतो. मग आतमध्ये काय असतं? मुख्य जास्त काय असते? हवा. तुम्हाला माहिती आहे ना? बंद आहे का? बरं मी आतमध्ये जास्तीत जास्त काय असते? हवा. हवा आणि बाजूला असतं पाणी, बरोबर? आता तुम्ही सोनसाखळीचा खेळ खेळलाय का कधी? अशा हातात पकडून असं दुसऱ्याला पकडायला, हा खेळ तुम्हाला आवडतो का? हाच खेळ पाण्याच्या रेणूंना पण खेळायला आवडतो. पाण्यातले रेणू एकमेकाला असे करून साखळी बनवतात आणि पाण्यात आलेल्या कुठल्याही गोष्टीला वेढून टाकायचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर पाण्यात आपण मीठ टाकलं तर त्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन यांचे ॲटम्स अणू असतात, या दोघांनाही घेऊन टाकतं पाणी आणि वेगळं करतं. ते झालं की आपण म्हणतो पाण्यात मीठ विरघळलं. तसं वेगवेगळ्या गोष्टींचे अणुरेणू असे पाण्याने सहजपणे विरघळून टाकले जातात, ही साखळी बनते. आता आपण अशी कल्पना करूया की अशी साखळी काही जणांनी बनवली आणि सगळेजण एकमेकांना धरून असे जास्तीत जास्त दूर ओढतात, तर काय आकार निर्माण होईल त्यांचा? गोलाकार तयार. बरोबर, वर्तुळाकार गोलाकार तयार होतो. आणि हेच इथे होतं की सगळ्या बाजूने असणारे पाण्याचे रेणू किंवा मॉलिक्युल्स एकमेकाला खेचत राहतात आणि सगळ्या बाजूने गोलाकार तयार होऊन साबणाचा फुगा गोल बनतो. माझं नाव रोशन भगवान साळे. माझा असा प्रश्न आहे का आपले हातपाय हिवाळ्यामध्ये का फुटतात, उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये का फुटतात? काय होतं, आपली जी कातडी आहे ती पेशींची बनलेली असते आणि त्याच्यावर आतमध्ये हे असतं, पाणी असतं थोडंसं. कातडीमध्ये सुद्धा आपण बराच वेळ हात पाण्यात जर ठेवला तर असं किंचित हे होतं, बरोबर, सुरकुत्या पडतात. पाहिलं तुम्ही? तर काय होतं, कातडीत ज्यादा पाणी शोषलं जातं, ती सुरकुत्या पडतात. हिवाळ्यामध्ये नेमकी उलटी गोष्ट होते. हिवाळ्यात हवा कोरडी असते, त्यामुळे कातडीतलंच पाणी बाहेर खेचलं जातं, हवेमध्ये उडून जातं आणि कातडी कोरडी होते. आणि कोरडी कातडी झाल्यामुळे पेशींमध्ये जागा वाढते, तुटतात त्या एकमेकीपासून, तडे जातात काकडीला आणि आपण म्हणतो काकडी फुटली. मग याचा असं आहे, आपल्याला कळलं की हे बाष्प जे आहे किंवा पाणी ते उडून जात आहे, त्यामुळे हे होतं. मग त्याला एक सोपा उपाय आपण करतो. काय करतो? हिवाळ्यात काय करतात आठवतं तुम्हाला? हाताला काय लावतो आपण? तेल, बरोबर, तेल लावतात किंवा कोणी कोणी कोकमचं तेल लावतात, कोणी खोबरेल तेल लावतात. तेलाने काय होतं, तेलाचे रेणू वरती आणखी थर तयार करतात आणि आपल्या पाण्याच्या रेणूंना बाहेर निसटण्यापासून थांबवतात आणि ते झाल्यामुळे आपली कातडी फुटायची थांबते.
माझे नाव श्रावणी भोये. आपण जेव्हा पाणी उकळत ठेवतो म्हणजे गरम करत ठेवतो तेव्हा पाण्याला उकळी येते आणि दूध गरम करत ठेवतो तेव्हा ते होते काय? पाणी, तिचा प्रश्न असा आहे की पाणी उकळी येते पाण्याला आणि दूध गरम करायला ठेवतो तेव्हा दूध उतू का जातं? दुधामध्ये काही घन पदार्थ पण असतात, त्याच्यावर असा पापुद्रा तयार होतो, त्याला आपण साय म्हणतो. ही साय दुधामध्ये आहे. पाणी जेव्हा उकळायला लागतं ना, तुम्ही पाहिलं असेल जागच्या जागी असं उकळतं, वर काही त्याला अडवणारा थर नसतो, पण दुधावर हा तयार झालेला थर आतली वाफ कोंडून धरतो आणि विशिष्ट याच्या पलीकडे त्याला काही तो कोंडून धरता येत नाही. मग तो आतली वाफ त्या थराला वर ढकलते आणि आपण म्हणतो दूध उतू गेलं. प्रत्यक्षात साय उतू गेलेली असते. अशी साय उतू गेली आणि त्याच्यानंतर भांड पुरेसं मोठं असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला दूध पण असं नुसतं उकळताना दिसू शकतं. दिसू शकतं नाही, मी सांगतो तुम्हाला नक्की दिसतं. मी अनेकदा असं दूध ओतून घालवलेलं आहे. माझे नाव गौरी भोये, इयत्ता 12वी सायन्स. माझा प्रश्न असा आहे का सापाला पाय का नसतात? सापाला पाय का नसतात? सापाला पाय का नसतात? साप असं आहे काय, उत्क्रांतीमध्ये सापांना असे जन्म मिळाले की ज्याच्यामुळे त्यांना पाय नसतात. पण त्यामुळे झालं काय, साप फिरत नाही असं झालंय का? नाही, साप पुढे जातो. मग साप कसा जातो पुढे? नागमोडी सरपटत जातो आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर ते बारीक बारीक उंचवटे आपल्याला दिसतात. ते असे 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 टेकवत साप पुढे आपल्याला ढकलत राहतो. पुढे ढकलताना असं सरळ ढकलायला त्याला जड जातं, म्हणून तो असं तिरप्या नाक किंवा आपण ज्याला नागमोडी म्हणतो त्या मार्गाने पुढे पुढे जात राहतो. पण त्याला सापाला पाय मिळाले नाही आणि बाकीच्या प्राण्यांना काय पाय मिळाले याचं कारण एवढंच आहे की उत्क्रांतीत त्यासाठी असणारे जन्म त्याच्याकडे आले नाही, पण तरीही तो जिवंत राहिला आणि त्या प्राण्यांपासून पुढे असे साप बनले असं म्हणता येईल. पण अमुक एक गोष्ट उत्क्रांतीत का झाली त्याचं असं कारण देता येत नाही. हे एका विशिष्ट जनुकांच्या जुळणीतून झालं एवढंच म्हणता येईल. माझे नाव मयुरी कुसारे. मी 12वी सायन्सला आहे. आपले सर्व महिने आहेत त्याच्यात 30 किंवा 31 दिवस असतात, परंतु फेब्रुवारी महिन्यातच का 28 किंवा 29 दिवसच असतात? आता आपण हे जे सगळे दिवस ठरवलेत ना, इंग्लिश कॅलेंडर आपण याला म्हणतो, ते कशावर आहे तर वर्षावर आधारलेलं आहे. आणि एक वर्ष आपण कशाला म्हणतो तर पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालते त्याला म्हणतो. बरोबर आहे? बरोबर. आता गंमत काय आहे की पृथ्वी तिची प्रदक्षिणा घालते. ती जे काही न्यूटन नियम सांगितले गुरुत्वाकर्षणाचे गतीचे वगैरे त्याप्रमाणे फिरते. ठीक आहे, आपण दिलेल्या यादीप्रमाणे फिरते का की चल आता तुझं काम दिलंय 365 दिवसात प्रदक्षिणा झाली पाहिजे असं करता येतं का आपल्याला? नाही. आणि नेमकं तेच होतं की पृथ्वी 365 दिवसात एक प्रदक्षिणा पुरी करत नाही, त्याच्यापेक्षा साधारण 6 तास जास्त लागतात. अशी इथनं निघाली कधी अशी बरोबर फिरून एक्झॅक्ट त्या पॉइंटला यायला 365 दिवस आणि 6 तास लागतात. त्यामुळे असे 6 तास जास्त लागतात. असं करत 4 वर्षात किती होतं? 6 चौक 24 आणि 24 तासांचा असतो एक दिवस. त्यामुळे तो एक दिवस वाढीव आपण फेब्रुवारीत ऍडजस्ट केलाय, कारण फेब्रुवारीत 28 दिवस असतात एरवी आणि दर 4 वर्षांनी आपण 29वा दिवस ऍड करतो. पण आता तरी हा प्रश्न आहे की फेब्रुवारीत 28 दिवस कुठून आले? त्याची हकीकत पण गमतीदार आहे की आपल्या इकडे सुद्धा कॅलेंडर बनवलेलं होतं पूर्वी, पण त्याला आपण कॅलेंडर नाही म्हणायचो. आजही आपल्याकडे ते आहे आणि आपण त्याला काय म्हणतो? तिथी आणि हे सगळं दिलेलं असतं महिना, त्याला काय म्हणतात? पंचांग. बरोबर. तसं पंचांग आपल्या इकडे होतं, पण आपलं पंचांग हे थोडं त्यांच्या पश्चिमेकडच्या देशांपेक्षा वेगळं होतं. आपलं नुसतं सूर्यावर आधारलेलं नव्हतं, आपलं चंद्र आणि सूर्य दोन्हीवर आधारलेलं होतं. आणि हे पंचांग इकडनं तिकडे जेव्हा प्रवासी गेले तेव्हा त्यांच्याबरोबर ते तिकडे गेलं. त्याही लोकांना लक्षात आलं की कुठेतरी आपलं ह्याच्यात चूक होते आणि हे जुळत नाहीये. आणि त्याच्या आधी काय होतं की या महिन्यांची नावं सुद्धा जर आपण पाहिली ना तर त्यांच्या इकडे मुळात 10 महिन्याचं पंचांग होतं, 10 महिन्याचं कॅलेंडर होतं. त्यातला 7वा महिना होता सप्टेंबर.
सप्तमच्या जवळ आहे, बरोबर. 8वा होता ऑक्टोबर, 9वा होता नोव्हेंबर, 9च्या जवळचा आकडा आहे, लक्षात येतं आपल्या. आणि 10वा होता डिसेंबर, दशंबर अशा अर्थाने. तेव्हा त्यानं लक्षात येईल हे आपलं जुळत नाही याच्याशी आणि ते करायला हवं. त्याच्यासाठी 2 महिने हे करायला हवे जुळवायला. आणि हे जुलियस सीझर नावाचा जेव्हा तिकडे सम्राट होता त्या काळात ते पोहोचलं ग्रीकांकडे. त्यांनी काय केलं, जुलियस सीझरनी 2 महिने ऍड करायचे ठरवले आणि ते या 7व्या महिन्याच्या आधी टाकले त्याने. आणि त्याला काय झालं तर त्यांनी एवढं सगळं केलं, मी एवढा सम्राट, त्याला मोह असा झाला की त्यातल्या एका महिन्याला माझं नाव देतो मी, म्हणून ज्युलियस वर्ण जुलै हे नाव दिलं गेलं. आणि त्याचा पुढचा जो महिना होता तो जुलियस सीझरचा गुरु होता ऑगस्टस म्हणून, त्याच्या नावावरनं त्याने त्याला ऑगस्ट महिना नाव दिलं. आणि त्याच्या आधी सगळे महिने त्यांचे 30-30 दिवसाचे होते. आणि त्याला असं वाटलं की नाही, माझा गुरु आणि माझ्या याच्यामध्ये आमचे महिने मोठे पाहिजे एक दिवसाने, म्हणून 2 दिवस फेब्रुवारीचे उचलले आणि इकडे जुलै आणि ऑगस्ट मध्ये आणून टाकले. आधी नाही तर पहा अल्टरनेट हे असतं की पहिल्या महिन्यात जानेवारीत असतात 31, मार्च मध्ये असतात, मे मध्ये असतात. त्याच्यानंतर त्यांनी गडबड केली आणि त्यावेळी जुलै आणि ऑगस्ट लागोपाठ 2 महिने 31चे झाले आणि हे झालं. आणि ते इकडनं उचलून तिकडे टाकल्यामुळे फेब्रुवारीचे बिचाराचे 2 महिने कमी झाले आणि तो 28 दिवसांचा बनला. आणि जेव्हा वर्षाचे 6 तास आणखी लक्षात आले तेव्हा ते 1 दिवस तो त्याला परत मिळाला, त्यातला आलटून पालटून दर 4 वर्षांनी एकदा. आणि आणखीन एक पुढची गंमत सांगतो, हे 6 तास सुद्धा एक्झॅक्ट नाही आहेत. पृथ्वी आहे शेवटी, ती तिच्या मर्जीप्रमाणे फिरते, ते किंचित कमी आहेत. त्यामुळे दर 4 वर्षांनी हे येतं. पण 1900 साल हे लीप इयर नसतं, त्याला आपण लीप इयर म्हणतो. एक पुढी आपण मागल्यानंतर करतो ना 1 दिवसाची. पण 100 भाग जात असेल तर 400 भाग असेल तरच त्या शतकाच्या वर्षाला लीप इयर म्हणतात. 2000 साली लीप इयर होतं, पण 1900 साली लीप इयर नव्हतं. 29 दिवसाचा फेब्रुवारी नव्हता, 1800 मध्येही नव्हता, 1700 मध्येही नव्हता. आता 2100 मध्ये आहे, पण आणखी पुन्हा 2100 साली असेल काय 29 दिवसांचा नसणार. तुम्ही पाहालच त्यावेळेला, बरोबर. 2000 हे 400 वर्षांनी आलेलं लीप इयर होतं. 1600 नंतर 2000 साली आलं. जेव्हा शेवटी 00 येतं तेव्हा 4 नाही भागायचं, 400 भागायचं. वर्षाच्या आपण एरवी 4 भागून ठरवतो ना लीप इयर आहे का. माझे नाव रोहित कृष्ण पाले. मॅडमने सांगितल्याप्रमाणे गाणे जे बोर्ड सांगितलं होतं, कोंबडी आधी का अंडो आधी, याचं उत्तर थांब ना, मी तुलाच हे करतो, विचारतो काही प्रश्न. समजा मी कोंबडी असं सांगितलं, तू काय म्हणशील आधी कुठलं कोंबडी, अंडा नव्हतं तर, बरोबर. आणि जर मी अंडा असं सांगितलं तू उलट म्हणशील, म्हणजे हे थोडं सुटेल का नाही, काहीतरी वेगळी युक्ती करायला पाहिजे नाही का. आपण आता माणसं काही 1000 वर्षांपूर्वी कुठले तरी वेगळे प्राणी होते, त्यांच्यापासून आपण म्हटलं असं म्हणतात. कोणते प्राणी होते ते? माणूस कोणापासून निर्माण झाला? माकडापासून झाला, बरोबर. आणि त्याच्या आधी खूप वेगवेगळे प्राणी होते, त्याच्यात उत्क्रांती होत गेली, बरोबर. आणि असे कुठले प्राणी होते ना पृथ्वीवर की जे प्रचंड असे लांब लचक माना आणि होते वगैरे, डायनासोर. बरोबर. आज डायनासोर आहेत का? काय झालं डायनासोर कुठे गेले? त्यांच्यापासून कोणीतरी जन्माला आला. कोण आला? पक्षी, बरोबर. डायनासोर पासून पक्षी निर्माण झाले. आता हे कसं झालं, हळूहळू त्यांचे जीन्स किंवा जनुक चेंज होत गेले, बरोबर. मध्ये असाही एखादा प्राणी असेल ना की ज्याच्यामध्ये थोडे जनुक डायनासोरचे असतील आणि थोडे कोंबडीचे असतील, आणि समजा असे निम्मे असतील, आणि असे आई आणि बाबा म्हणजे डायनासोर आई आणि डायनासोर बाबा निम्मे जनुक असलेले एकत्र आले आणि दोघांच्या बरोबर कोंबडीचे असलेले जनुक एकत्र आलेले कांड बनला. तर ते कोणाचं अंड असेल? कोंबडीचं, बरोबर. मी आता तुला उत्तर सापडलं. पहिले कोणाचं कोण आहे? आणि डायनासोर नंतर अंड बनलं का कोंबडी? आधी अंड. त्यावेळी आधी अंड का कोंबडी याचं उत्तर आहे आधी अंड.
आणि कोणी काढलं ते शोधून आता उत्तर तूच. या जगात देव आहेत का नाही? जगात या जगात देव आहे का नाही? या जगात जगात देव आहे की नाही हे विज्ञान कसं ठरवेल? तर विज्ञान प्रयोगाने जे मान्य होईल तेच ठरवतं. त्यामुळे विज्ञानाला असं प्रयोगाने काही सिद्ध करता आलेलं नाही की देव आहे. त्यामुळे विज्ञान असं काही म्हणू शकणार नाही की जगामध्ये देव आहे. पण आपण या टप्प्यावर हे समजून नक्कीच घेऊ शकतो की देव ही काय आहे? एक संकल्पना. केशवसुतांनी पण म्हटलंय की देवदानवा नरे निर्मिले, बरोबर? म्हणजे माणसानेच बनवलंय. म्हणजे काय बनवलंय? देव ही आपली आदर्शाची कल्पना आहे की राम चांगला राजा होता, चांगलं आपण आजही म्हणतो रामराज्य आलं, बरोबर? म्हणजे आपण चांगुलपणाची ही कल्पना केलेली आहे. मग देव बनणं म्हणजे काय? चांगलं बनणं. देव आहे की नाही आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला आदर्श नक्कीच गोष्टी माहिती आहेत चांगल्या. आपण कालच्यापेक्षा आज जास्त चांगले वागू शकतो, आजच्यापेक्षा उद्या अधिक चांगले वागू शकतो. आपण तो प्रवास सुरू करायला हरकत नाही. आणि उद्या तुमच्यातले शास्त्रज्ञ बनतील, त्यांनी प्रयोग करून बघायला हरकत नाही की देव आहे का नाही. पण आपला हा चांगुलपणाचा संकल्प तुम्हाला अधिक चांगल्या मार्गावर नक्कीच घेऊन जाईल. माझे नाव दुर्गे चौधरी. मला प्रश्न पडला आहे की दरवर्षी पाऊस खूप पडतो, पण यावर्षी पाऊस का कमी पडला? पाऊस हा का पडतो याचे खूप वेगवेगळे कारण आहेत. कमी जास्त कसा पडतो ते, कारण भारतातलं जे पावसाचं चक्र आहे ते भारताच्या भूगोलावर अवलंबून आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपला हा जो दक्षिण भारताचा तुकडा आहे तो पूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका वगैरे या खंडाबरोबर होता. त्याचे तुकडे झाले, त्यातला एक साधारण त्रिकोणी असा तुकडा निघाला आणि तो इकडच्या दिशेने आला उत्तरेकडे, आणि तो युरोप आणि चीन वगैरे यांना जोडणारा जो तुकडा होता त्याच्यापाशी जाऊन आदळला किंवा फिट झाला तिथे. आणि त्यामुळे एक गमतीदार परिणाम झाला. ज्या ठिकाणी एक टक्कर झाली त्या ठिकाणी मोठाले पर्वत तयार झाले. त्यातला एक पर्वत आहे आपला हिमालय. पण हे नुसतं तेवढ्यात थांबत नाही. इकडच्या बाजूला सुद्धा ज्याला आपण ईशान्य भारत म्हणतो त्या बाजूला सुद्धा पर्वत आहेत, आणि इकडे आता जो भाग पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये आहे तिकडे सुद्धा पर्वत आहे. यामुळे एक मोठी गमतीदार स्थिती निर्माण झाली आहे की 3 बाजूला समुद्र आहेत आणि वरच्या बाजूने असे डोंगर आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाच्या उन्हाळ्याबरोबर ढग निर्माण होतात, पृथ्वी जास्त तापते, हवा विरळ होते आणि इकडनं तिकडे वारे व्हायला लागतात. त्यामुळे समुद्रावरचे ढग आपल्या जमिनीवर येतात. त्याला आपण काय म्हणतो? मॉन्सून आला म्हणतो, बरोबर आहे? आता हे चक्र सगळं होताना त्याच्यामध्ये कोण कोण भाग घेतात? सूर्य भाग घेतो, तो भाग होण्यामध्ये त्याचा रोल असतो. समुद्राचे प्रवाह भाग घेतात, वाऱ्यांचे प्रवाह भाग घेतात. या सगळ्याचं गणित खूप अवघड होत बसतं. आजही आपल्याकडे सुपर कॉम्प्युटर आहेत, खूप काय काय आहे, पण आपल्याला याचा अचूक गणित करून अंदाज करता येत नाही. त्यामुळे असं अजून सांगता येत नाही की नाशिक जिल्ह्यात एवढा पाऊस पडेल, मग आपल्या गावावर किती पडेल ते सांगणं तर खूपच दूर. त्यामुळे भूगोलमानाने अंदाज आपल्याला करता येतो की साधारण भारतात हे सगळे प्रवाह, हे सगळे गणित पाहता किती पाऊस पडेल. तो साधारण 5 ते 10% अचूक आपल्याला अंदाज बसवता येतो. आणि हे बदल होत राहतात. जास्त प्रवाह वाहिले, कमी वाहिले, ऊन कमी पडलं, जास्त पडला, या सगळ्याप्रमाणे दरवर्षी वेगवेगळा पाऊस पडत राहतो. माझं नाव यमुना महाले. माझा प्रश्न असा आहे की पृथ्वी एका साईडने कललेली का आहे? तुम्ही भोवरा पाहिला का? असं खेळलाय कोणी? खेळलाय ना? आपण असा भोवरा घेतात आणि असा फेकतात तो, बरोबर? गरगर 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 फिरत राहतो, आपल्या पृथ्वीसारखाच. पण काही वेळेला भोवरा असा असा फिरतो, पाहिलाय तुम्ही? सरळ नाही फिरत, सरळ फार कमी वेळा फिरतो, किंचित तिरपा होतो आणि मग असा फिरत राहतो, बरोबर आहे? त्या भोवऱ्याला एकाच वेळेला गरगरही फिरत, असाही गरगर फिरत असतो आणि असाही फिरत असतो. आपल्या पृथ्वीचं तसं झालंय. पृथ्वी किंचित कललेली अशी जेव्हा निर्माण झाली तेव्हा झाली, आणि ती अशी फिरताना अशी पण फिरत राहते. आता यामुळे काय होतं? एक गमतीदार गोष्ट होते
पृथ्वी फिरते ती एका अशा सरळ रेषेभोवती फिरते, भोवरा जसं त्याच्या आधीभोवती फिरतो. आणि जर या पृथ्वीच्या फिरण्याच्या रेषेवर अशी सरळ वाढवली तर तिथे एक तारा आहे. पृथ्वी अशी फिरली तरी तो तारा तिथेच राहिला असं आपल्याला दिसतं. बाकीचे सगळे हे फिरताना दिसतात. आता हे कसं होतंय पाहायचं असेल तर घरी गेल्यावर एक प्रयोग करून पहा. असं वरती बघायचं आणि फिरायचं. असं लक्षात येतं की आपल्या डोक्यावरचं हे फारसं फिरत नाही, बाजूच मात्र वेगाने फिरतं. बरोबर आहे? कल्पना केली तरी तुमच्या लक्षात येईल की असं होईल. ते होतं. त्यामुळे पृथ्वीचा अक्ष ज्या रेषेत असतो तिथे तो ध्रुव आहे, तो आपल्याला फिरताना दिसत नाही, बाकीचं सगळं गरगर फिरताना दिसतं. पण आणखीन एक गंमत होती की हा भोवरा जसा असा फिरतो तसाच पृथ्वी सुद्धा हा फिरण्याचा अक्ष असं फिरत राहतो. सध्या ही रेषा ध्रुवाजवळून जात आहे, खरं तर जात होती साधारण 3 ते 4 हजार वर्षांपूर्वी. मग ती पाहिल्यावर आधी पहिल्यांदा लक्षात आलं की एक तारा असा आहे की जो सतत एकाच दिशेला राहतो. मग त्याला नाव देण्यात आलं, तो एकाच जागी आहे या अर्थाचा संस्कृत शब्द, म्हणून त्याला ध्रुव असं नाव दिलं गेलं. आणि मग ती पृथ्वी अशी फिरता फिरता किंचित बाजूला झाली आहे 1 डिग्रीज मधनं. आता ही जेव्हा मी वाचलं ना त्या बांधाची खूप गंमत वाटली. आणि असेच कोणाशी तरी गप्पा मारत असताना मला त्यांनी विचारलं की म्हणजे ध्रुवाचं आढळपण खोट आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं की तो एका अंशाच्या कोणातनं काहींना फिरतोय, मग याची काहीतरी गंमत करता येईल. म्हणून मी नाटक लिहिलं, त्याला नाव दिलं ध्रुवदरीचा ढळला. आणि ध्रुवाला खगोलशास्त्रज्ञांकडनं हे कळतं आणि मग तो इंद्राकडे तक्रार घेऊन जातो की मला विष्णूने फसवलं. अशा स्वरूपाचं ते नाटक लिहिलंय. कधीतरी तुम्हाला मिळालं तर जरूर वाचा. आणि आता नाटकाचा विषय निघालाय म्हणून आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला. आपण गप्पा मारताना शेवटी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतो ना गंबाडी गंमत, तशी एक ही गंबाडी गंमत आहे ती आता ऐका. हे विज्ञान नाटकांचं पुस्तक आहे. याच्यात आम्ही वेगवेगळ्या विषयांवर नाटकं लिहिली आहेत. तुमच्या आवडीचे विषय आहेत. चॉकलेट आवडतं, आईस्क्रीम आवडतं, आणि पक्ष्यांचं स्थलांतर होतं, फुलपाखरू, हे पण तुमच्या आवडीचे विषय आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टींवर याच्यात नाटकं लिहिलेली आहेत. हे नाटकांचं पुस्तक, त्याची किंमत 100 रुपये असली तरी आता विज्ञान यात्रेच्या निमित्ताने आम्ही जिथे जिथे जातोय तिथल्या शाळांना ग्रंथालयातर्फे ते विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ती छोटी 10-15 मिनिटाची नाटकं आहेत. तुम्ही त्यातली आवडतील तेवढी नाटकं जरूर बसवा, जरूर करा. त्याची इथे नाशिक विभागाची स्पर्धा होईल, त्याच्यात जरूर भाग घ्या. आणि त्या स्पर्धेतले जे काही निवडक विजेते असतील त्यांना मुंबईला जाऊन 28 फेब्रुवारीला नाटकं सादर करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही जरूर यावं मुंबईला अशी माझी इच्छा आहे. हे पुस्तक तुमच्यापर्यंत सरांच्या माध्यमातून पोहोचेल. आणि ती नाटकं तुम्ही एरवी सुद्धा तुमच्या शाळेच्या काही गॅदरिंग मध्ये अशी सुद्धा करायला हरकत नाही. विषय समजून घेऊन तो सादर करण्याला महत्व आहे. नाटक म्हणजे काहीतरी फार मोठा ड्रेस केला पाहिजे असं काही नाही. सहज आपण आत्ता जशा गप्पा मारतोय त्या पद्धतीने ते नाटक केलं तरी चालणार आहे. माझं नाव रुपेश संतोष आहे. माझा प्रश्न आहे, दिवसाचे चंद्र दिसतो पण चांदण्या का दिसत नाही? दिवसात चंद्र दिसतं पण तारे दिसत नाही. अरे तू पुढे चालला, उत्तर तूच शोधणार आहे. आता तुम्हाला सांगण्याचं जवळ आहे कारण आपल्याला एकच फॅक्ट शेअर करायचं आहे. दिवसा आणि रात्री मुख्य फरक काय असतो? आता काय दिसतंय आपल्याला सगळीकडे? सूर्यप्रकाश दिसतोय. आणि रात्री असतो का प्रकाश? नाही, कारण सूर्य खूप जास्त प्रकाश देतो, बरोबर आहे. आणि त्यामुळे आता ऊन पडलंय. आणि होतं काय की दिवसा सूर्यप्रकाश खूप तीव्र असल्यामुळे त्याच्या तुलनेत आपल्याला तारे दिसत नाही. असतात तारे. कधीतरी ज्या वेळेला सूर्यग्रहण होतं त्यावेळेला तात्पुरता अंधार पडला की तारे दिसायला लागतात आपल्याला, पण नाही तर दिसत नाही. आणि आता तर असं व्हायला लागलंय की मुंबईसारख्या शहरातल्या दिव्यांचा प्रखर प्रकाश एवढा जास्त झालाय की मुंबईत 1-2 तारे फक्त आम्हाला दिसतात, बाकीचे तारे अजिबात दिसत नाही.
रात्री अगदी आकाश स्वच्छ असलं तरी. आणि हे आता हळूहळू सगळीकडे बदलत चाललंय. कारण सगळीकडे भरपूर दिवे लागतात, इमारतींवर लागतायत, रस्त्यांवर लागतायत. त्यामुळे प्रखर दिवे किंवा प्रखर प्रकाश असेल तर हे दिसत नाही. तारे बघण्यासाठी आपल्याला कुठेतरी दूर जायला लागेल, इथे जिथे असे दिवे नाहीत आणि तिथनं आपल्याला आकाश छान दिसतं, ऐकत दिसत नाही. हा प्रकार म्हणजे कसा आहे की आपण एखाद्या खोलीत पूर्ण अंधार असेल तर आपण एक छोटीशी उदबत्ती जरी लावली तरी ते लाल आपल्याला टोक पटकन दिसतं, पूर्ण अंधार आहे तेव्हा. तसं रात्रीच्या वेळेला तारे दिसू शकतात, पण जेव्हा त्याच खोलीमध्ये जर समजा आपण मोठा दिवा लावला तर आपलं त्या उदबत्तीच्या प्रकाशाकडे लक्ष जातं का? नाही जात. तसा काहीसा हा प्रकार आहे. माझे नाव छाया खावकर. माझा प्रश्न असा आहे की कारला कधीच का लागतात? ऍक्च्युली असं आहे की वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते वनस्पती बनवतात आणि त्याच्यामध्ये आपण एक फळ नावाचा प्रकार असतो, त्या फळाच्या आत बी असते आणि त्या वनस्पतीचं कार्य काय असतं की त्या बियांपासून जास्तीत जास्त आपल्यासारख्या वनस्पती तयार होणे. आणि मग हे कार्य करण्यासाठी वनस्पती त्या आपल्या फळांमध्ये वेगवेगळे गुणधर्म टाकतात. ते जनुकांमध्ये आपोआप वेगवेगळ्या जुळण्या होता येतात. कारल्याच्या वाट्याला नेमके कडू ह्याचे जनुक आले, त्यामुळे कारलं कडू असतं, लिंबू आंबट असतं, आंबा गोड असतो. तेव्हा वेगवेगळ्या झाडांच्याकडे जे जनुक आले त्यातनं जी वेगवेगळी फळं निर्माण झाली. आपण जरी कारल्याला भाजी म्हणत असलो तरी वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने ते फळ आहे, त्या फळात बिया असतात, त्याच्यापासून पुढची झाडं येतात. त्यामुळे त्या वेगवेगळ्या चवी निर्माण झाल्या. पण तरीही कारल्याची कडू चव सुद्धा आवडणारे लोक आहेत, किंवा कारल्याची भाजी सुद्धा आवडीने खाणारे लोक आहेत. मी पण एक आहे त्यातला. त्यामुळे कारलं हे कडूपणामुळे सुद्धा टिकून आहे. कारण बाहेरचे लोक म्हणतात की मला कारल्याची भाजी हवी, त्यामुळे पुन्हा कारल्याची पेरणी होते आणि कारले सुद्धा उगवत राहतात. माझे नाव पल्लवी पारधी. माझा असा प्रश्न आहे की फुगा फुगल्यावर तो फुटल्यावर त्याचा मोठा आवाज का होतो? फुगा फुटल्यावर मोठा आवाज का होतो? फुगा फुटतो तेव्हा त्याचं वरचं जे कवच असतं रबराचं ते एकदम फुटतं आणि फटाफटा असं त्याचं कंपन होतात. आपण आवाज करतो. एक सगळ्यांनी आपली एक छोटासा आपल्याला प्रयोग सुद्धा करून पाहता येईल ना. आपल्या गळ्यावर असा हात ठेवायचा आणि अतिशय हळू आवाजात म्हणायचा काय जाणवत आहे? पुन्हा एकदा ती हळू आवाज करायचा. मोठा आवाज करायची हळूच असेल तर थांबा, नंतर ते मी सांगणारच आहे. पण आधी हळू आवाज असताना काय होतं नीट पहा. काय होत आहे आतमध्ये? व्हायब्रेशन्स होत आहे, थरथर होते. बरोबर. आता मगाशी उलट करायचं, जास्तीत जास्त जोरात करायचंय. काय पाहा करून काय झालं काय? काय झालं? जोरात झाली का कंपना? बरोबर. जेव्हा कमी थरथर होते तेव्हा आवाज हळू असतो. जास्त थरथर होते एखाद्या गोष्टीची तेव्हा आवाज मोठा होतो. बरोबर. आता फुगा खूप फुगवलेला असला तर एका क्षणात फुटला की त्याच्यातलं जे रबर असतं ते वेगाने असं होतं आणि त्यावेळेस मोठा होतो डोम असा. आणि प्रत्येक गोष्टी जशी कंपन होतात तेव्हाच आवाज निर्माण होतो, हे सुद्धा लक्षात ठेवायला हरकत नाही. तुमच्या वेळी कोणी वाद्य वगैरे वाजवतात का? ड्रम म्हणा, तबला, पेटी असं काही किंवा बासरी असं काही जर वाजायला घेतलं किंवा या पाक सुद्धा आपण पाकाच्या वेळेस टक 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 करतो तर त्याच्यात सुद्धा अशी थरथर होते आणि मग आवाज येतो. माझे नाव मयूर शांताराम होतात. माझा प्रश्न असा आहे, मंदिरात जायच्या आधी आपण चप्पल का बाहेर काढतो? असं आहे, मंदिरात बाहेर जाण्यापूर्वी चप्पल का बाळगतो याला वैज्ञानिक कारण आहे. सांगतो तुम्हाला की मंदिरामध्ये खूप लोक येतात
आणि ते खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. आपल्या पायात चप्पल असते, खाली जमिनीवर घाण पडलेली असते, घाणीमध्ये वेगवेगळे रोगाचे जंतू वाढतात आणि ते आपण बरोबर घेऊन फिरतो. मंदिरामध्ये काय होतं, लोक येतात, त्या मूर्तीसमोर काहीतरी ठेवतात, प्रसाद म्हणून ते खातात, वाकून नमस्कार करतात. आता जर तुम्ही त्या घाणेरड्या चपलांनिशी तिथे गेलात तर ते जंतू पण जातील आणि गावावरच्या सगळ्या लोकांमध्ये पसरतील, त्या लोकांना रोग होतील. हे लक्षात घेऊन पूर्वीच्या काळी अशी त्यांनी प्रथा पाडली की ज्या ठिकाणी असे खूप लोक एकत्र येऊन कुठेतरी वंदन करण्यासाठी हे करण्यासाठी डोकं टेकवणार असतील, तिथला खाली ठेवलेला प्रसाद खाणार असतील. तुम्हाला माहितीये काही लोक चुकून राहतात तर जरी प्रसाद म्हणून असलेली गोष्ट पडली तरी उचलतात, नमस्कार करतात आणि खातात. अशा ठिकाणी जर घाणेरड्या चपला घालून गेलाय तर त्यांना रोग होते. आणि हा विचार करून पूर्वीच्या काळी त्यावेळेच्या लोकांनी असा निर्णय घेतला की मंदिरामध्ये चपला काढून जाऊ नये. आणि ही केवळ आपल्याचकडे प्रथा आहे असं नाही, अन्यही अनेक धर्मांच्या ठिकाणी जिथे लोक विशेषतः डोकं टेकतात त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्हाला चपला काढून बूट काढून जायला लागतात. मुसलमानांच्या मशिदीमध्ये किंवा आपल्याही काही मठांच्या इथे बाहेर चक्क नळ किंवा हे असतं, ते नुसते चपला नाही काढत, तिथे हातपाय धुवायचे आणि मग आतमध्ये जायचं. त्यामुळे स्वच्छतेच्यासाठी केलेले आहे, पण त्याला धर्माच्या माध्यमातून सांगितल्यामुळे सगळ्या लोकांनी ते पाळले. इव्हन अमृतसरला सुवर्ण मंदिर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आधी असं एखादा छोटासा पाठ वाट ठेवावा तसा ठेवलेला आहे. तुम्ही चपला बाहेर काढायच्या, शिवाय त्याच्यात पाय धुवायचे आणि मगच सुवर्ण मंदिरात जायचं. हे सुद्धा मी पण केलेलं आहे. त्याच्या मागे हीच कल्पना आहे की स्वच्छता पाळली गेली पाहिजे, जंतूंपासून सगळ्या लोक शक्यतो मुक्त राहिले पाहिजे. तर माझा प्रश्न असा आहे की प्रत्येक फळाची निर्मिती एक फुलापासून होते, पण उंबर असा फळ आहे की त्याची निर्मिती फुल न येता होते. आणि ते उंबर जे असतं ना ते फोडलं तर त्याच्यामधून किडे निघतात. ते किडे उंबरामध्ये जातात कुठून? दोन प्रश्न आहेत इथे. एक म्हणजे उंबराचं फुल न येता उंबराचं फळ येत नाही. उंबराची फुलं सर्वसाधारणपणे एवढी सूक्ष्म असतात की ती आढळत नाही. क्वचित मोठं फुल येतं आणि त्यामुळे त्याला उंबराचं फुल म्हणून आपण ओळखतो. किंवा आपल्या इकडे उंबराचं फुलापूर्वी एक शब्दप्रयोग केला, एखादी क्वचित दिसणारी गोष्ट की उंबराचं फुल म्हणून हे होते. त्यामुळे त्या अवस्थेतनं झाड जातं, फक्त आपल्याकडे नजरेला येत नाही. आता हे किडे कुठून येतात? किडे येण्याचे 2-3 सोर्सेस असतात. एक म्हणजे मुळात फुल जेव्हा रूपांतरित होतं तेव्हा त्यातनं जर अंडी घातली किड्यांनी होत तर ती नंतर उगतात आणि ते फळ बनता त्यातनं ते किडे बाहेर पडतात. किडे जाणीवपूर्वक अशा ठिकाणी मुद्दाम घालतात अंडी, कारण त्यांना माहिती असते की ती अंडी जेव्हा उगतील तेव्हा आपल्या पिलांना भरपूर खाद्य मिळेल. सर्वसाधारण असं क्वचित एखाद्या उंबराला बाहेरच्या बाजूने पोखरून पण आतमध्ये किडे जाऊ शकतात. अशा रीतीने उंबरामध्ये ते किडे आत येतात किंवा असतात. सर मी आता म्हटलं की फुलं आल्यानंतरच फळ येतं. तर आपला भुईमुग आहे त्याला ना फळ वरच्या बाजूला येतं आणि फळ खालच्या बाजूला येतं, म्हणजे जमिनीमध्ये येतं. असे का बरं? फुल वर येतं आणि बरोबर येतो प्रश्न की फुल जरी वर येत असलं तरी ट्रान्सफॉर्म होऊन ते बीज त्याच्यापासून बनण्याचं जे काम आहे ते जमिनीमध्ये वाढण्याला हे होतं. काय होतं की ज्या ठिकाणी जी झाडं उत्क्रांत होतात त्याच्यामध्ये तिथे आसपासचे प्राणी विशेषतः कसे आहेत याच्यावर सुद्धा त्यांच्या ह्याच्यात होतं की जमिनीच्या आतमध्ये जर अधिक सुरक्षित राहत असतील आपली बिया तर तशी झाडं शिल्लक राहतात. ज्या झाडांची वर येतात ती राहत नाही. आणि अशा रीतीने अशा ठिकाणी जमिनीखाली भुईमुगासारख्या गोष्टी येणारी झाडं निर्माण होतात. ज्या ठिकाणी वरती अधिक उंचावर सुरक्षित असतात तिथे उंच झाडं बनतात. ताडमाळ आपण पाहतो किंवा नारळाचं झाड खूप उंचावर असतं. तर बेसिकली कुठे काय आपलं हे होईल याच्यामध्ये वनस्पती निवडल्या जात असतात. कुठल्या यशस्वी होतील ते त्यालाच आपण उत्क्रांती म्हणतो. आणि ज्या ठिकाणी ज्या प्रकारचे अन्य हल्ले किंवा प्राणी कीटक वगैरे असतील त्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती निर्माण होताना दिसतात आपल्याला. किंवा त्यामुळे असंही म्हणतात की आपण जर फार पोल्युशन केलं तर कदाचित असेही वनस्पती निर्माण होतील की त्या पोल्युशनला सुद्धा दाद न देता जगू शकतील. असे काही हे निर्माण झालेले ऑलरेडी सापडले जंतू की जे प्लॅस्टिक खातात, डिकम्पोज करतात
कारण असं हे सापडलं कसं, तर असं आढळलं की शास्त्रज्ञाने सगळ्या गोष्टी गणित करतात. त्याप्रमाणे त्यांनी गणित केलं की आपण किती समुद्रात फेकून देतो प्लास्टिक, आणि नंतर त्यांनी शोध घेतला तर त्यांच्या असं लक्षात आलं की समुद्रात त्या प्रमाणात प्लास्टिक आढळत नाही. जवळजवळ त्याचे 1 ते 2 प्लास्टिक गडप झालेलं आहे. त्याला मिसिंग प्लास्टिक असं नाव दिलं त्याने. आणि मग काही ठिकाणी शोध घेतल्यावर असं सापडलं की त्या प्लास्टिकच्या तुकड्यांवर जंतू वाढत आहेत. ते त्याचे बारीक तुकडे करतात, विघटन करतात आणि हे करतात. आता आपणही त्यांच्याकडे धाव घेतलेली आहे. हे जंतू आपण प्रयोगशाळेत वाढवायचे प्रयोग सुरू केले. जर आपल्याला यातून असे जंतू सापडले की जे प्लास्टिकला नष्ट करतील आणि त्याच्यापासून उपयुक्त गोष्टी निर्माण करतील, तर आज जो आपल्याला भयानक प्लास्टिकचा भस्मासूर असं वाटतं, तो प्रश्न सुटू शकेल. अर्थात हे संशोधनाचे विषय आहेत. पुढल्या 15 ते 20 वर्षात ही गोष्टी पुऱ्या होतील. आणि मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही शास्त्रज्ञ व्हाल तेव्हा ही तुमच्या पुढची आव्हानं असतील. आता सरांनी सांगितलं तसं उत्क्रांतीचा भाग येतो. म्हणजे जसे प्राणी पक्षी उत्क्रांती करतात तशा वनस्पती पण आपल्यात बदल घडवून आणतात. तर मला आता नेमका तो फोटो मिळाला नाही. एक झाड असतं, त्याचा फोटो काही दिवसांपूर्वी मला इंटरनेटवर बघायला मिळाला होता की त्याची पानं जर गुरांनी किंवा प्राण्यांनी खाल्ली तर एरवी ते पान असं लब्बगोलाकार साध्या सारखं असतं. जर त्याला खाल्लं तर त्याची पुढा उगवणारी पानं जी असतात ती अशी काटेली, त्याला त्याची कड काटेली होते. म्हणजे त्या खाणाऱ्या प्राण्याला टोचेल आणि ते त्याचं रक्षण होईल. तर अशी भुईमुगामध्ये सुद्धा कदाचित त्या भागातल्या प्राण्यांपासून त्या भुईमुगाचं रक्षण व्हावं म्हणून उत्क्रांती झाली असेल आणि त्यामुळे तो खाली आला. माझे नाव रवीना बांगरे, इयत्ता 11 माझा असा प्रश्न आहे की जशी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे तशी परग्रहावर पण असेल का? कारण आपण मूळमध्ये किंवा बघतो ना, एलियन वगैरे दाखवतात किंवा कोणी पण आपल्याला म्हणतात, आपल्याला काय माहित नसलं की तुम्ही एलियन आहात का, तुम्हाला माहित नाही, पण खरंच एलियन आहेत का? परग्रहावर जीवसृष्टी आहे का, हा शास्त्रज्ञांना पण पडलेला प्रश्न आहे. सिनेमांमध्ये दाखवतात, पण प्रत्यक्षात अजून आपल्याला असा कुठल्याही परग्रहवासी अशी पृथ्वीवासियांचा काही कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. शास्त्रज्ञ शोध घेत असतात. परग्रहवासियांचा शोध घेण्याची सुद्धा काही शास्त्रज्ञांची प्रोजेक्ट्स आहेत, ती चालू असतात. पण अजून तरी असा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. पण कॉन्टॅक्ट झालेला नाहीये म्हणजे परग्रहवासीय नाहीच आहे असंही आपण म्हणू शकत नाही. अशी शक्यता आहे की कदाचित परग्रहवासीय असतील, ते बघत असतील आपल्याकडे त्यांच्या ग्रहावरून, पण त्यांना असं वाटत असेल की ही काय, यांच्याशी काय जाऊन बोलणार. आपण बोलतो का एखाद्या किड्याशी मुंगीशी, नाही बोलत. त्यांना वाटत असेल अजून ही माणसं आपापसात भांडतात, 2 देश आपापसात युद्ध करतात, हेवेदावे करतात, एकमेकांना त्रास देतात, शस्त्र टाकून उद्ध्वस्त करतात. अशा माणसाशी कशाला कॉन्टॅक्ट करायचा असं सुद्धा कदाचित त्यांना वाटत असू शकेल. ते वाट बघत असतील आपण अजून प्रगत होण्याची, अशी शक्यता आहे. आणि जर परग्रह असे कोणीच नसतील तर तरी सुद्धा आपली जबाबदारी पृथ्वीवासीय म्हणून नक्कीच वाढते. एवढी जर प्रगत जीवसृष्टी आपल्याकडे आहे, आपल्या ग्रहावर आहे, त्यातला आपण सगळ्यात बुद्धिमान सजीव आहोत, आपण समजतो स्वतःला, तर मग आपण ही संस्कृती टिकवायची, अधिक विकसित करायची, अधिक प्रगत बनवायचं, आपल्याला ही आपली जबाबदारी नक्की वाढते. आणि आपण जर रात्रीकडे म्हणजे चंद्रप्रकाशात चालत असतो ना, तेव्हा आपल्याला असं का वाटतं का तो चंद्र आपल्याच बरोबर येतो, आपण जसे चालत जातो तसं असतं. आपण जेव्हा आघाडीत वगैरे जातो तेव्हा चंद्र आपल्या बरोबर काय येतो. आता हे उत्तर शोधायचं काम मी तुझ्याकडे सोपवतो, सांगतो काय. हा, तू आघाडीतनं गेलीस कधी, किंवा मोटरमधनं, बसमधनं गेलीस. बसच्या कधी खिडकीत जागा मिळण्याची नक्की आली का तुला त्रास? बघतेस बाहेर, जवळची झाडं पटापट मागे पडतात, दूरचा डोंगर सावकाश मागे पडतो, बरोबर असं दिसतं. कारण काय होतं की दूरच्या याची जी प्रतिमा असते आपल्या डोळ्यात भिंग आहे, बरोबर, त्याने आपल्या पटलावर प्रतिमा पडते. दूरच्या गोष्टीची प्रतिमा सावकाश हलते, जवळच्या गोष्टीची प्रतिमा बराबर हलते. त्यामुळे आपण जेव्हा चंद्राकडे बघतो तेव्हा चंद्र तर खूपच दूर आहे, त्याची प्रतिमा जवळजवळ एकाच जागी आपल्या डोळ्यात पडत राहते.
त्यामुळे आपल्याला वाटतं की चंद्र आपल्या बरोबर येतोय. पण सतत जर आपण चंद्राकडे एक कॅमेरा रोखून ठेवला आणि गाडीतनं पुढे जात राहिलो तर आपल्या असं लक्षात येईल की चंद्र सावकाश कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे जातोय, चंद्र कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे जातो, पूर्वेकडून पश्चिमेकडे, ते आपल्याला दिसतंय. पण आपल्याला मग तो एकाच जागी असं वाटणार नाही आपण जर त्याच्यावरच रोखून पाहिलं तर. आणि याची एक गमतीदार चित्र काही वेळेला आकाशात दाखवतात. पृथ्वी फिरताना कॅमेरा उघडा ठेवतात त्याचं शटर दिवसभर, तर त्या 24 तासात असे ताऱ्यांचे रेघा मागे जातात दिसतात, चंद्राची अशी पट्टी मागे जातात दिसते, आणि मग एकदम असा सूर्य इथून मोठा पट्टा फक्त दिसतो. हे असे काही काही छोटे छोटे युट्यूबवर क्लिप पाहायला मिळतात. माझं नाव मयुरी जाधव. बर्मुडा ट्रँगलवर विमानं आणि जहाजाचा गाठ होता. ते कुठे जातात? बर्मुडा ट्रँगल हा भाग जो आहे ना, तिथे 2 प्रकारचे प्रवाह प्रचंड आहेत. एक म्हणजे हवेचे वातावरणातले आणि दुसरे पाण्यातले समुद्रातले. हे प्रचंड वेगाने वाहतात कारण तिथे 3 वेगवेगळ्या मार्गाने येणारे प्रवाह एकत्र होत असतात, अशी ती जागा आहे. त्यामुळे तिथे कुठल्याही विमान किंवा हे गेलं तर पटकन या प्रवाहात वगैरे सापडलं तर ते कोसळून खाली पडू शकतं. खाली पडल्यावर त्याचे जे तुकडे होतात ते समुद्रातल्या प्रवाहामध्ये वेगवेगळ्या दिशांनी विखुरले जाऊ शकतात. त्यामुळे त्याचा पटकन मागमूस लागत नाही. एवढंच करत आहे त्याचं वैज्ञानिक भाग. मग आता काय होतं की अशा सगळ्या गोष्टी कळल्यावर बऱ्याच लोकांना याच्यावर चटकमटक गोष्टी बनवायला आवडतात. पूर्वीच्या काळी तर असंही असायचं, माहिती नाही तिकडे स्मशानाजवळ पिंपळाचं झाड आहे, आम्ही भूक पाहिली तिकडे, असं सांगणारे लोक असतात. प्रत्यक्षात त्यांनी काही पाहिलेलं नसतं, पण त्याला दुसऱ्याला एक पढाई मारायची असते म्हणून ते सांगतात. त्यातलाच प्रकारे की लोक अशा स्टोऱ्या सांगत राहतात, अमुक काळाला असं झालं, तमुक वेळाला तसं झालं. इंटरनेटवर जर गेलं तर अशी अनेक वर्णनं सापडतील की ज्याच्यामध्ये बर्मुडा ट्रँगल मध्ये असं आहे, इकडे असा प्रॉब्लेम आहे, तिकडे तसा प्रॉब्लेम आहे. या सगळ्या गोष्टी फार हेनी पाहिजे नसतात. माझं नाव रोहिणी चौधरी. मी 12वीमध्ये आहे. माझा प्रश्न असा की झाडावरची पानं ही हिरवीच असतात, परंतु काही काळानंतर ती पिवळी पडून गळून का जातात? काय होतं की हळूहळू ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या झाडांच्या पानांमधली हे कमी होतं ते शक्ती. जसं माणूस शेवटी वयोमानाप्रमाणे त्याचं वय होत गेलं की वेगवेगळ्या शक्ती क्षीण होतात, तशा या पानांच्याही शक्ती क्षीण होत जातात आणि मग त्या पानांच्या जागी नवी पानं येण्याची गरज असते. त्यामुळे आधी पानाची पानं गळून पडतात, नवी पानं येतात. पण हे गळून पडताना ती झाडं त्याचं उपयोगी जे मटेरियल आहे ते सगळं काढून घेतं आपल्यासाठी आधी. त्याच्यामध्ये तो हिरव्या रंगाचाही भाग काढून घेतला जातो, हरित रंगाचा, आणि इतरही अनेक गोष्टी काढून घेतल्या जातात आणि मग त्यात पान खाली गळतं. त्यामुळे आपल्याला पानांचा रंग बदललेला दिसतो. पण सगळ्याच झाडांची पानं प्रत्येक वर्षी अशी झडतात बदलतात कलर असं नाही. काही झाडं ही कायम हिरवी राहतात, काही झाडांची पानं दरवर्षी गळतात. असं त्या झाडाप्रमाणे त्याचं चक्र बसलेलं आहे. माझं नाव विकास राजू दरगुडे. मला पडलेला प्रश्न असा आहे की मोठ्या मोठ्या क्षेत्रांवर ते माणूस गेलेला आहे, पण कैलाश पर्वतावर ते काढून नाही गेला. असं आहे की कुठल्याही ह्याच्याबाबत माणूस हा 2 प्रकारे विचार करणारा प्राणी आहे. एक म्हणजे बुद्धीने, त्याच्यामध्ये तर्कशास्त्र वगैरे या गोष्टी येतात, आणि दुसरं भावनेने. आपली भावना काय आहे हा सुद्धा महत्वाचा विषय असतो. आणि त्यामुळे कुठल्याही एखाद्या गोष्टीचं जर तिथल्या स्थानिक लोकांना किंवा विशिष्ट गटाला भावनेमुळे श्रद्धेमुळे असं वाटत असेल की ही गोष्ट पवित्र आहे, हिच्यावर असं पाय टेकवत आपण चढून जाता कामा नये, तर त्याला लोक काही प्रमाणात आदर ठेवतात त्या भावनेचा आणि म्हणून जात नाही. कैलास पर्वताविषयी सुद्धा अशी पवित्र भावना मानली जाते की तिथे देवाचं वास्तव्य आहे, देवाचं प्रतीक येते, म्हणून आपण त्याला पाय लावू नये आणि म्हणून लोक जात नाही. आणि बाकीच्या अनेक ठिकाणी लोक गेलेत, पण इथे गेले त्याचं मुख्य कारण ते आहे. कोणालाही दुसऱ्याची भावना सुद्धा पाहिजे तुडवाशी वाटत नाही आणि ते योग्य आहे. तुमचा विश्वास असो नसो, दुसऱ्याचा जर विश्वास असेल तर का तुम्ही आकाराने त्याचा अवमान करावा, ते टाळण्याची लोक जात नाही.
माझं नाव हर्षला राऊत, मी आता 10वीत आहे. तर माझा असा प्रश्न आहे की गणित मध्ये आपण खूप प्रकारचे प्रमेय शिकतो, पण मग रोजच्या जीवनात त्याचा उपयोग का बरं होत नाही? तिथे अतिशय चांगला प्रश्न विचारलाय की आपण खूप वेगवेगळी प्रमेय शिकतो, पण त्या सगळ्याचा काही रोजच्या याच्यात उपयोग होतो असं नाही. आता असं आहे की काही प्रमाणात ती म्हणते ते बरोबर आहे आणि काही प्रमाणात चूक आहे. आधी बरोबर काय आहे ते सांगतो मी, की सर्वसाधारणपणे मुलांना असं वाटतं की मी एवढं सगळं शिकलो आणि याचा काय उपयोग झाला मला, आता मी काहीतरी आज जाऊन अमुक तमुक नोकरी करतेय किंवा करतोय, तिथे मी कुठे प्रमेय वापरतेय. या अर्थाने जर त्याच्याकडे पाहिलं मर्यादित अर्थाने तर ते बरोबर आहे की असं काही प्रत्येक गोष्ट, कारण की पायथागोरसचं प्रमेय म्हटलं की ही बाजू आणि ही बाजू यांच्या वर्गाच्या लांबी इतकी, याच्या वर्गाची लांबी इतकी असते डायगोनलची, पुढे उपयोग करतो मी असंही वाटू शकेल. पण प्रत्यक्षात या गोष्टींचा दोन प्रकारे उपयोग होतो. एक म्हणजे आपल्या व्यवहारात साधी कल्पना करा, एक बैल आहे, त्याला आपण इकडे आणून असं उभा केला आणि या बाजूला अशी सरळ भिंत आहे आणि या बाजूला भिंत आहे आणि त्या बाजूला तिकडे चारा आहे. त्या बैलाला इथनं सोडल्यावर तो अशी ही भिंत आणि ही भिंत असं चालत जाईल का असं तिरप्या मार्गाने जाईल? तिरप्या मार्गाने जाईल, बरोबर आहे. कारण त्याला जरी पायथागोरसचा सिद्धांत माहीत नसला तरी त्याला हे कुठेतरी इंट्युटिव्हली कळतं, अंतर्बुद्धीने कळतं की हा जवळचा रस्ता आहे, मी इकडनं जायला हवं. त्यामुळे गणित किंवा ह्याच्यातली काही प्रमेय किंवा ही आपलं जे उपजत बुद्धी किंवा व्यावहारिक बुद्धी असते त्याच कुठेतरी एका गणिताच्या पद्धतीने मांडणी असते, ती वापरतो. पण आपण पायथागोरसचा सिद्धांत बैलाने वापरला असं म्हणत नाही. दुसरा प्रकार असा आहे की यांचा विशिष्ट क्षेत्रात जर तुम्ही गेलात तर उपयोग होतो. आर्किटेक्टला गेले तुम्ही, इंजिनिअरिंगला काही विशिष्ट ब्रँचेसला गेलात तुम्ही, किंवा उद्या अवकाश शास्त्रज्ञ बनला तर त्या सगळ्या याच्यामध्ये हे लागतं. मी आता याचं एक उदाहरण सांगतो की बोईंगची अशी तुम्ही नावं ऐकले, 707, 727, 737 वगैरे अशी ऐकले. ही नाव कशी पडली तर तो जो एक कोसाइन म्हणून एक फंक्शन डिफाईन करतात, ते पुढे तुम्हाला कळेल, बाजूंच्या लांबीवर अवलंबून असतं ते त्रिकोणाच्या. तर त्या लांबीप्रमाणे त्या विमानाचा कोन किती ठेवला की ते किती सहजपणे उडू शकेल हे ठरतं, किती वजन घेऊन उडू शकेल हे ठरतं. आणि तो 707 असा आकडा पुन्हा पुन्हा एरोनॉटिक्स मध्ये वापरला जायचा आणि म्हणून ते मॉडेल जेव्हा बनवलं तेव्हा त्याला 707 असं नाव दिलं. नंतर त्यांनी त्यात बदल केल्यावर आता आपण बऱ्याचदा 737 वगैरे ही नावं ऐकतो ती त्याच्यावर झाली आहे. त्यामुळे जेव्हा आपण सगळ्या ह्याच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जातो तेव्हा त्याचा उपयोगही होतो, नाही असं नाही. पण त्या शाखेत प्रत्येक जण जात नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की या गोष्टी कायचा उपयोग काय, प्रमेयांचा उपयोग काय करतो, काय नसतो आपल्याला, अशा आहेत तिने प्रश्न विचारला. तसं प्रमेयांसारखी गृहीतक पण तुम्ही ऐकली असतील. तशी काही गृहीतक आपण काही वेळेला आपल्या मनाशीच ठरवतो की नाही हा अमका विषय ना, नाही मला नाही येणार, ते तमकं ना, नाही मला नाही जमणार. ही गृहीतक खूप त्रासदायक होऊ शकतात. त्याच्याऐवजी तुम्ही चांगली गृहीतक मनाशी ठरवू शकता की नाही हे मी नक्की करीन, हे मला जमेल आणि त्या गृहीतकांचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आता आम्ही ह्याच्यासाठीच आलो होतो की तुमच्या मनातलं कुतूहल जागृत करायचं, तुम्हाला आसपासच्या गोष्टींकडे कुठेतरी वैज्ञानिक दृष्टीने बघायला शिकवायचं. आणि ज्या रीतीने आता तुम्ही प्रश्न विचारले त्यावरनं आमचा हा हेतू साध्य झालाय असं मला वाटतं. आणि त्याला जर जोड तुम्ही अशा पॉझिटिव्ह गृहीतकांची दिली की मी हे करीन, मला हे जमेल, तर तुम्ही आयुष्यात नक्कीच पुढे काहीतरी छान प्रगती करून दाखवाल याची मला खात्री आहे. आणि मग कोणीतरी मोठे होऊन आम्हाला भेटाल तेव्हा आम्हाला सांगाल की मॅडम तुम्ही ह्या शाळेत आला होतात आणि आम्हालाही तुम्ही कोणीतरी मोठे छान काम करताय अशा टप्प्यावर भेटायला जरूर आवडेल. धन्यवाद.